नमस्कार. आज आपण पावसाळ्यातील आजारावर उपयुक्त 5 मसाल्याचे पदार्थ कोणते आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांना आळा घालण्यासाठी आणि त्यावर उपचार म्हणून हे मसाल्याचे पदार्थ फायदेशीर ठरतात. कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, श्वसन मार्गातील इन्फेक्शन यासारखे अनेक आजार पावसाळ्यात उद्भवतात. आपल्याकडील मसाल्यांचे पदार्थ हे औषधी असल्याचे आपण जाणतोच आणि त्यात आजाराशी लढण्याचे गुणधर्म देखील असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हवा पाण्यातून होणारे आजार टाळण्यासाठी काही मसाल्यांचे पदार्थांचे फायदे सांगितले आहेत. हळद रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि पर्यायाने आजार दूर ठेवण्यास हळद उपयुक्त ठरते. हळदीत अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने त्याचा आहारात समावेश करा. गरम दुधात हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यास फायदा होईल. दालचिनी यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसंच दालचिनी ही नैसर्गिकरित्या उष्ण असते, त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, खवखवणे हे त्रास दूर होण्यास मदत होते. घसा दुखणे, खवखवण्याचा त्रास, सर्दी यावर दालचिनी घातलेला गरम चहा घेणे हा खूपच फायदेशीर आहे. मिरी सर्दी खोकल्याच्या टॉनिक मध्ये मिरी घातली जाते. नाक सोंदणे आणि यासारख्या अनेक त्रासापासून आराम मिळतो. त्याचबरोबर श्वसन मार्गातील सर्दी बाहेर पडण्यास मदत होते. लसूण लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीव्हायरल असे गुणधर्म असतात. त्यामुळे खोकला आणि फुफ्फुसात अडकलेला कफ दूर होण्यास मदत होईल. आलं आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे घसा खवखवण्याचा त्रास पटकन बरा होतो. सर्दी होण्यास कारणीभूत ठरणारे घटक आल्यामुळे नष्ट होतात. आल्याचा चहा पिल्यास घशाला आराम मिळतो व सर्दी कमी होण्यास मदत होते. अशाच आरोग्यदायी टिप्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.